आता पाहूया राजकीय विश्वात काय सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर आमदार संजय गायकवाडांचा करारनामा, इम्तियाज जलील आणि माझी लढाई होणार असल्याचा यावर उल्लेख। लढाईत दगड, धोंडे किंवा इतर शस्त्रांचा वापर होणार नाही। लढाईत दोघाच बरे वाईट झाल्यास जबाबदारी आमच्या दोघांची राहील, असाही उल्लेख। मंत्र्यांच्या वर्तनामुळे सरकारची प्रतिमा मलिन होते। काही मंत्र्यांमुळे मोदी आणि फडणवीसांच्या प्रतिमेला धक्का। महायुतीतील वादग्रस्त मंत्र्यांची तरुण भारतमधून कानउघडणी। सांगलीतील अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येप्रकरणी राजकीय हस्तक्षेप। गोपीचंद पडळकर, ब्रह्मानंद पडळकरांचे कॉल डिटेल्स तपासा, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची मागणी। मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदे उद्या दिल्ली दौऱ्यावर। जेएनयू युनिव्हर्सिटीत मराठी अध्ययन केंद्राकडून कार्यक्रमांचं आयोजन। केंद्रीय नेत्यांशीही भेटीगाठी होण्याची शक्यता। उदय सामंत 8 ते 10 दिवसात राज ठाकरेंची भेट घेणार। युती करायची असल्यास शिंदे आणि राज ठाकरे एकत्र चर्चा करतील। युतीच्या चर्चेवर सावंतांचं स्पष्टीकरण। महाराष्ट्रात चीटिंग केली, 1 कोटी नवीन मतदार महाराष्ट्रात वाढले। कर्नाटकमध्येही मतांची चोरी करण्यात आली, राहुल गांधी यांचा आरोप। ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम उद्या राज्यसभा खासदारकीची शपथ घेणार। उपसभापती उद्या निकम यांना शपथ देणार। राष्ट्रपती कोट्यातून उज्ज्वल निकम यांची निवड। सुनील बागुल आणि मामा राजवाडे रविवारी नाशिकमध्ये भाजपात प्रवेश करणार। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात रेकॉर्ड ब्रेक रक्तदान। एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये रक्तदानाची नोंद। संस्थेच्या प्रतिनिधींकडून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना प्रशस्तीपत्र प्रदान।